भंडारा जिल्ह्यातील पेट्रोल पंप ठाणा येथील आदर्श इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे वार्षिक स्नेहसंमेलन तथा इंटर स्कूल स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आनंद मेळ्याचे आयोजन करण्यात आले। या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन ग्रामपंचायत ठाण्याचे सरपंच श्री पुरुषोत्तम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले। तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य सौ आशा डोरले, ठाणा पंचायत समिती सदस्या सौ कल्पना कुरंजेकर परसोडी, ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री प्रभू हटवार यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करत देशभक्तीपर एकल नृत्य तथा सामूहिक नृत्य सादर केले। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा या हेतूने इंटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खेळात सहभागी होत आनंद घेतला। त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षक तथा विद्यार्थ्यांमध्ये क्रिकेट मॅचचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये शाळेतील प्रमुख महिला शिक्षकांनी सहभाग घेत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। दरवर्षीप्रमाणे 1 जानेवारीला शाळेत विद्यार्थी व पालकांसाठी आनंद मेळाव्याचे तथा विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन जवाहरनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सुधीर बोरकुटे यांनी केले। तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत ठाण्याचे उपसरपंच श्री राजन बावनगडे, महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे संपादक शशिकांत भोयर, शाळेचे डायरेक्टर शिलवंत रंगारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी नव्या आधुनिक पद्धतीने गणित या विषयावर मॅथ्स पार्क तयार केला व विज्ञान प्रदर्शनी आयोजित केली। अपने प्लेयर्स को रेडी रखिए। बहुत ही बड़ा शॉट, इंजीनियर मारने लगा है। बहुत ही बड़ा बॉल, उसमें उल्टा शॉट। जी नमस्कार। आदर्श इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधून मी संस्थापक, माझा स्टाफ आणि विद्यार्थी इथं तुम्हाला उभे दिसत आहेत। प्रत्येक वर्षी आम्ही डिसेंबर महिना हा डिलाइटफुल डिसेंबर म्हणून साजरा करतो। या डिसेंबर महिन्यात बऱ्याच ॲक्टिव्हिटी आम्ही घेत असतो। यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असो, खेळ असो, नाना विविध स्पर्धा असो, यांचे आयोजन आम्ही करतो पूर्ण महिनाभर। हल्लीच आता आमचा ॲन्युअल फंक्शन झालेला आहे आणि आता सध्या ॲन्युअल ॲथलीट मीट म्हणजे खेळांचे आयोजन 3 दिवसीय सुरू आहे। त्यात विद्यार्थी विविध प्रकारचे खेळ, मैदानी खेळ असोत वा बौद्धिक खेळ असोत, हे सगळे खेळ विद्यार्थ्यांद्वारे आपण इथं घेत असतो। त्याचबरोबर आपण स्टाफ आणि पालक यांच्यामध्ये समन्वय साधला जावा म्हणून शाळेचा स्टाफ आणि विद्यार्थ्यांचे पालक यांचे सुद्धा आपण खेळांचे आयोजन करतो आणि त्याला खूप चांगल्या पद्धतीचा उत्साह किंवा आपण ज्याला म्हणू शकतो की प्रोत्साहनपर जे समावेश आहे पालकांचा, तो आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि मुलांना मोटिवेशन व्हावं। आता सध्या तर आपण सर्वांना माहितीच आहे की मुलं जरा मोबाईलमध्ये जास्त गुंतलेले आहेत, फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी करतात। फिजिकल ॲक्टिव्हिटी फिट राहावेत म्हणून मैदानी खेळ खेळावेत याकरिता प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही सर्व स्टाफ, मी स्वतः विद्यार्थ्यांसोबत खेळतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची प्रेरणा मिळावी।
that will help to solve the maths. And this is exterior angle theorem. Means this is exterior angle. BCD is the exterior angle, and means these are remote interior angle, angle B and angle A, and this angle sum is equals to exterior angle. This is circle, and these are the parts of circle. This is segment, this blue portion, but not this line. This is tangent, and this is chord. This is diameter, the whole line. This is secant, which is shown in green, and this is radius, which is shown in blue line, and this is sector, which is shown in pink, and this green portion is called arc. These are the types of triangle. Isosceles triangle. In these, two sides are equal, but one side is not equal to that. This is acute angle. In this, one angle, only one angle is equals to less than 90. It can possible that all also can, but there is obtuse triangle in this. In this, one angle, this any angle will more than 90 degree but less than 180 degree. This is right triangle. In this, only one angle will equals to 90 degree but all will less than 90 degree. This is scalar triangle. In this, all the sides will different, means no equality and no angle is equal here. And this is equilateral triangle. In this, all three sides and three angles will equal and to each other. This yes. This is a past model. Okay? Yes. So it is just a model or children can use to play there in this garden. How they teach from? What's that? How the students are teach from this will be From this, the children can understand this theorem, and this theorem will help them to solve maths and many other activities. And these are the main objectives that should be learned or known by students. This is basic proportionality theorem. तो अभी इसका उद्घाटन कर देते सर के हाथ में एक बॉल दे दो तुम अभी अरे बाबा आता घे फोटो घेऊ फुटतं का बा आता फिर से और एक बार फिर टेबल के बाहर टेबल के नीचे टेबल के नीचे चार बच्चे दो बॉल में बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.